मुख्यमंत्री फडणवीसांकडून कर्जमाफी योजनेमधील 50,000ची अट रद्द करण्यात आली आहे. 50,000ची अट काढली, 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळणार असं मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केलंय. महात्मा फुले योजनेमधील लाभार्थी शेतकऱ्यांना सुद्धा आता 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळणार अशी घोषणा देखील फडणवीसांनी केली आहे. शेतकऱ्यांसाठी सरकारचा अतिशय मोठा धडाकेबाज निर्णय. या एका गोष्टीमुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना झाला प्रचंड मोठा फायदा. तेव्हा ही बातमी सविस्तरपणे जाणून घेऊया. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नेमकं आता काय करायचं आणि कुणाकुणाला मिळणार जवळजवळ 31,000 रुपये, काही लोकांना 21,000 दर हेक्टरी. तर कर्जमाफी संदर्भातला हा मोठा निर्णय. शेतकऱ्यांसाठी मोठी आनंद वार्ता. कर्जमाफी संदर्भात मोठा दिलासा. अजून एक धडाकेबाज निर्णय. सरकारला उशिरा सुचलं शहाणपण. मित्रांनो, 2026 साली ही कर्जमाफी झाली असून शेतकरी कर्जमाफी योजनेत सरकारने उशिरा का होईना एक चांगलं पाऊल टाकल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाल्याची बातमी आता समोर येत आहे. नेमकी काय बातमी, कशी होणार कर्जमाफी, शेतकऱ्यांना कसे येणार पैसे, त्यासाठी कोणकोणती लागणार कागदपत्र, त्यासाठी किती पैसे येणार. शेतकरी कर्जमाफी योजनेत सरकारने उशिरा का होईना एक चांगलं पाऊल टाकले आहे. या धडाकेबाज निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अर्थात हा निर्णय 2 ते 3 महिन्यांपूर्वी घेतला असता तर अजून मोठा फायदा झाला असता, असं थेट शेतकरी बांधवांकडून या सगळ्या घडामोडींना वेग आला आहे. सरकारने कोणता निर्णय घेतला आहे तो आता आपल्याला बघायचं आहे. शेतकऱ्यांना कसा होणार आहे थेट फायदा ते आपण खाली जाणून घेऊया. राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी योजनेविषयी धडाकेबाज निर्णय घेतला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 मध्ये पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा निर्णय अगोदरच होणं अपेक्षित होतं अशा शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रतिक्रिया येतात. आता सरसकट शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचा लाभ मिळणार असल्याची देखील माहिती आहे. परंतु पीक विमा आणि अनुदान याचे पैसे शेतकऱ्यांना कसे मिळणार ते देखील आता आपण जाणून घेऊया. कर्जमाफी योजनेच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. तर जुलैच्या 2ऱ्या आठवड्यापासून प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी खात्यात सरकारकडून कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार असल्याची महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत येते. त्याची खाती निरंक होतील त्यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांना आनंद वार्ता दिली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत हा खूप मोठा निर्णय आहे. 2026 अंतर्गत सरकारने धडाकेबाज निर्णय घेतला असून लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जोपर्यंत लाभाची रक्कम जमा होत नाही तोपर्यंत थकीत पीक कर्ज रकमेवर व्याज आकारणी सरकारने मज्जाव केला आहे. म्हणजे सरकारने बँकांना ताशेरे ओढलेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्यामध्ये ही कर्जमाफीची रक्कम मिळणार आहे. त्यामुळे आता कोणकोणत्या बँकेत आणि कोणकोणती कर्ज बंद होणार ते देखील बघूया. कोणतीही व्याज आकारणी करू नये असं सरकारने म्हटलं आहे. सरकारने बजावलं आहे. सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने याविषयीचे आपले आदेश काढल्याची देखील शेतकऱ्यांसाठी नक्कीच आनंदाची बातमी म्हणावी लागेल. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. शेतकरी कर्जमाफी योजनेत अल्प मुदतीचे पीक कर्ज म्हणजे ज्यांनी 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्षासाठी कर्ज घेतलं आहे त्यांनाही याचा फायदा होईल. पुनर्गठित ज्यांनी कर्ज घेऊन पुन्हा एकदा कर्ज घेतलं आहे त्यांना देखील हा फायदा होणार आहे. फेर पुनर्गठित पीक कर्जाचा समावेश करण्यात आला आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे. शासन निर्णयानुसार 30 जून 2025 रोजी थकीत आणि पुनर्गठित मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या पीक कर्जांचा समावेश आहे. म्हणजे मार्च 2026 पर्यंत ज्यांनी आपलं कर्ज परत केलं नाही त्यांना याचा लाभ होणार आहे. राज्य सरकारने 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंतचे 2 लाख रुपयांचे कर्ज माफ करण्याचं धोरण ठरवलं आहे. ज्यांच्याकडे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज असेल अशाच शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होईल. सरकारने सध्या स्पष्टपणे म्हटलेलं आहे. कर्ज माफ करण्याचे धोरण ठरवलं आहे. 2 लाखांपेक्षा अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक वेळ समझोता घेता येईल. मात्र त्यांना सर्व रक्कम देता येणार नाही. 50,000चा प्रोत्साहनपर लाभ
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान. ज्यांनी नियमित कर्जमाफी केली आहे अशा शेतकऱ्यांना अगोदर 50,000 रुपयांचं रोख रक्कम त्यांच्या खात्यावरती देण्याचं सरकारने मान्य केलं आहे. कारण की ते सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेत असताना सरकारला देखील मदत करतात. या हिशोबाने त्यांना प्रथमतः 50,000 रुपये यांच्या कर्जाच्या बँकेमध्ये टाकण्याचे आदेश सरकारने दिले गेलेले आहेत. मित्रांनो, एकंदरीत पाहायला गेलं तर महाराष्ट्र सरकारने आता सगळ्या शेतीसंबंधीच्या अटी रद्द करून शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा दिलासा देण्याचं काम केले होते आणि हा दिलासा खूप मोठा होता. या दिलाशामुळे महाराष्ट्रात जवळजवळ लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा होतोय. शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत, परंतु पुढील 3 ते 4 दिवस शेतकऱ्यांना या पैशांची वाट पाहणं खूप गरजेचं राहील. ज्यांना ही रक्कम आलेली आहे त्यांनी आमच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंट्स व्यक्त करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल, तुम्हाला त्याची तक्रार करता येईल. धन्यवाद.